पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंदेकर याने मंगळवारी समर्थ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं। कृष्णा आंदेकर हा बंडू आंदेकर याचा मुलगा आणि वनराज आंदेकर याचा भाऊ आहे। आंदेकर कुटुंबातील सर्वात तापट व्यक्ती आणि लहानपणापासून गुन्हेगारीचं प्रचंड आकर्षण असलेला कृष्णा आंदेकरचा गेल्या काही दिवसांपासून पोलीस शोध घेत होते। कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी सोमनाथ गायकवाडच्या मुलाला संपवण्याचा कट रचला होता। मात्र पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला। त्यानंतर कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी नानापेठेत राहणाऱ्या आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार मारलं आणि वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेतला। आयुष कोमकर याची 5 सप्टेंबरला रात्री नानापेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। त्याच्यावर एकूण 9 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। यामध्ये त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती। या सगळ्या कटात कृष्णा आंदेकरचा मुख्य सहभाग होता। बंडू आंदेकर याने आंदेकर टोळीची सूत्र हाती घेतल्यापासून त्याने आपल्या सर्व मुलांना आणि मुलींना गुन्हेगारी क्षेत्रात आणलं। बंडू आंदेकरच्या मुली संजीवनी आणि कल्याणी कोमकर यांचे पती अनुक्रमे जयंत कोमकर आणि गणेश कोमकर हे बंडू आंदेकरचा ठेकेदारी आणि इतर सगळा व्यवसाय सांभाळत होते। या काळात उदयकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, राजश्री आंदेकर हे पुण्यात नगरसेवक होते। या सगळ्यांच्या ठेकेदारीच्या कामांचा हिशोब जावई असलेले कोमकर बंधू ठेवत होते, तर प्रत्यक्ष गुन्हे करणे, मुलांचे खटले आणि इतर जबाबदारी ही बंडू आंदेकरचे राईट हँड आणि नंबरकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्यावर होती। हे दोघे बरीच वर्षे बंडू आंदेकरचे गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत होते। याच दरम्यान बंडू आंदेकरची दोन्ही मुलं वनराज आणि कृष्णा हे मोठे झाले। ते लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या गुन्हेगारी साम्राज्याचा पसारा पाहत आले होते। यापैकी वनराज आंदेकर हा मितभाषी आणि सौम्य प्रकृतीचा होता, मात्र कृष्णा आंदेकर याला लहानपणापासूनच गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण होते। त्याला गुन्हेगारी जगतात काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी होती। या उलट वनराज आंदेकर हा गँगचा सोफिस्टिकेटेड चेहरा होता। राजश्री आंदेकर यांच्यानंतर वनराज आंदेकर हा नगरसेवक झाला। राजकारणात आणि टोळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला। वनराज आंदेकर महानगरपालिकेत आल्याने ठेकेदारीचे सगळे पैसे थेट त्याच्याकडे येऊ लागले। उदयकांत आंदेकर यांचाही वनराजवर विश्वास होता। वनराज आंदेकर याने आंदेकर टोळीच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली। टोळीतील मुलांच्या खटल्यांच्या तारखा, वकील आणि खटले या सगळ्यात वनराज जातीने लक्ष घालत होता। तो या सगळ्या कामात हुशार होता। हे पाहून बंडू आंदेकर याने टोळीची सूत्र वनराजकडे सोपवली होती। वनराज आंदेकरच्या या वाढत्या प्रभावामुळे कोमकर अस्वस्थ झाले होते। यामधूनच कोमकर आणि आंदेकर यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली। सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघे जण बंडू आंदेकर याचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते। मात्र कृष्णा आंदेकर वयात आल्यानंतर त्याला गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण वाटू लागले। हेच आकर्षण त्याला स्वस्थ बसू देत नव्हते। त्याला स्वतःला सिद्ध करण्याची खुमखुमी होती। यामधूनच कृष्णा आंदेकर याचे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्याशी खटके उडू लागले। या दोघांशी कृष्णा आंदेकर याचे बिलकुल जमत नव्हते। कृष्णा आणि सूरज ठोंबरे यांच्यातील वाद इतका टोकाला गेला होता की 4 वर्षांपूर्वी कोंढवा परिसरात कृष्णा आंदेकर यांनी सूरज ठोंबरे याच्यावर फायरिंग केली होती। मात्र यामधून सूरज ठोंबरे बचावला होता। त्यावेळी कृष्णा आंदेकर हा अवघ्या 17 वर्षांचा होता। अल्पवयीन असल्याने तो शिक्षा संपवून लवकर तुरुंगातून सुटला। याच काळात सोमनाथ गायकवाड याने पोलिसांच्या मदतीने सोमनाथ गायकवाडला पुण्यात पत्त्यांचा क्लब सुरू करून दिला। सोमनाथने क्लब चालवण्याच्या मोबदल्यात बंडू आंदेकरला विशिष्ट रक्कम द्यायची असा व्यवहार दोघांमध्ये ठरला। मध्यंतरीच्या काळात सोमनाथला क्लबमधून जास्त पैसे मिळायला लागले। हे कृष्णाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ही गोष्ट बंडू आंदेकरला सांगितली। यामुळे बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात वाद झाला। त्यावेळी कृष्णा आंदेकर याने क्लबमध्ये शिरून जबरदस्तीने क्लबचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। या वादानंतर कृष्णा आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात टोकाचे संबंध निर्माण झाले। याच रागातून कृष्णा आंदेकर याने 2023 साली सोमनाथ गायकवाड याला मारण्यासाठी सापळा रचला होता। निखिल आवाडे हा सोमनाथचा मावस भाऊ होता।
एकदा तो नाना पेठेत बंडू आंदेकरच्या घरासमोर राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला आला होता। त्यावेळी तिकडे सोमनाथ गायकवाडही येणार होता। कृष्णा आंदेकरने त्याला मारण्यासाठी सापळा रचला होता। या कटात त्याच्यासोबत बंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर, हिची 2 मुलं म्हणजे स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर हे देखील सहभागी होते। कृष्णा आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नाना पेठेत निखिल आखाडेला घेरलं। त्यावेळी 19 वर्षाच्या स्वराज वाडेकर याने निखिल आखाडेवर 23 वार केले। तो जिवंत राहू नये यासाठी त्याच्या डोक्यात दगडही टाकला। या प्रकरणात कृष्णा आंदेकर हा जेलमध्ये गेला होता, मात्र तांत्रिक पुराव्यांमुळे त्याच्यावरील मोक्का टिकू शकला नाही आणि तो जेल बाहेर आला। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।